नमस्कार, मी आहे डॉक्टर निकिता आणि आजचा दिवस ना खूप खास आहे कारण आमची लाडकी आत्या आणि तिची फॅमिली आली आहे घरी. तर आपण महाराष्ट्रीयन म्हटल्यावर पाहुणचार म्हणजे देवदर्शन तर आलंच ना. त्यामुळं या छोट्या चिमुरड्याला घरी सोडून गाडीत पेट्रोल फुल करून आम्ही निघालोय भक्तीच्या प्रवासाला. तर आज एक चॅलेंज होतं, आत्याला असं मंदिर दाखवायचं जे तिनं याआधी कधीच पाहिलं नव्हतं आणि त्यासाठी मी निवडलं मंगळवेढ्यातलं रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर. मंदिरात पाऊल ठेवताच डोळ्यांचं पारणं फिटतं. संपूर्ण मंदिर पांढऱ्या शुभ्र संगमरवरात नटलेलं आहे बरं का. आम्ही गेलो तेव्हा नशिबानं आरती सुरू होती. घंटानाद मंत्रोच्चार यांनी खरंच मन एकदम शांत झाले. या मंदिराचं एक खास आकर्षण म्हणजे इथल्या खांबांवर कोरलेले हे क्यूट मूषक मामा. वेगवेगळ्या रूपात इतके गोड दिसतात की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच त्यांच्या प्रेमात पडतात. मंदिराच्या गाभाऱ्यात श्री गणपती सोबत रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या परिसरात 56 इतर देवतांच्या मूर्ती आहेत, ज्यात अष्टविनायक सुद्धा आहेत. संध्याकाळच्या मंद प्रकाशात हे मंदिर एखाद्या स्वर्गासारखं भासतं. तुम्ही जर इथे आला नसाल तर एकदा नक्की या. बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो विठू माऊलीच्या भेटीला पंढरपुरात. माऊलींचं मुखदर्शन घेतलं आणि प्रसादाचे खास केसर पेढे घेतले. शेवटी गजानन महाराजांच्या मठात जाऊन थोडा वेळ निवांत बसलो, प्रसाद घेतला आणि मनाचं समाधान घेऊन परतीचा प्रवास सुरू केला. आता हा आमचा दिवस तुमच्यापर्यंत तर पोहोचलाय. आता तुमच्या आवडतं देवदर्शनाचं ठिकाण मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.